जय जोहार, जय आदिवासी. परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जोहार. 31वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन बऱ्हाणपूर नेपानगर इथे ठाण्यामधून ठाण्याची टीम एक रवाना होत आहेत आणि आम्ही सर्वजण सांस्कृतिक कार्यक्रम इथे चाललेलो आहोत. सगळेजण आम्ही आज निघालो आहे आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन मध्य प्रदेश. नाश्ता करण्यासाठी या धाब्यावर थांबलेलो आहोत. हे बघा, इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे. हा करण ढाबा आहे आणि हे बघा आमची जी टीम आहे इथे नाश्ता करण्यासाठी बसलेली आहे. सर्वांचा आता नाश्ता करून झालेला आहे. आता आम्ही निघणार आहे. सगळे बसलेत गाडीतनी. ज्या संमेलनाकडे जाणाऱ्या गाड्या आहेत ते संख्या वाढत आहे. ते बघू शकता. बाजूला आयचर आहे, इथं आपली गाडी पार्क केलेली आहे. ही सुद्धा गाडी तिकडेच जात आहे संमेलनावर. प्लस अजून हे 2 गाड्या आहेत त्या सुद्धा संमेलनाकडे जात आहेत. आणि हे संमेलन पाहण्यासाठी जेवढा उत्सुक मी आहे तेवढाच उत्सुक तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा आहे. तर चला बघू आपण. सगळ्या गाड्या निघलेल्या आहेत. आपण सुद्धा चहा वगैरे घेऊन निघत आहोत. तर मित्रांनो, बऱ्याच वेळेपासून मी व्हिडिओ कॅप्चर नाही करत आहे. ॲक्च्युली तब्येत बिघडली होती. फायनली आपण येऊन पोहोचलोय नेपानगर बऱ्हाणपूर येथे. आणि बघू शकता आम्ही सगळीकडे लॉज शोधण्याचा प्रयत्न करतोय. बट महासंमेलनामुळे इथले पूर्ण लॉज फुल झालेले आहेत. प्रयत्न करतोय कुठेतरी ॲडजस्ट होईल आणि आम्हाला झोपण्याची सोय वगैरे होऊन जाईल. याच प्रयत्नात आहो. बघू आता. तर भाऊजी तर आहेत, पाहत आहेत. आणि हा एक लॉज आहे. गाद्या वगैरे आहेत. बरेच लॉज फिरून बसले पण आम्हाला भेटले नाही. इथं आम्हाला झोपण्यासाठी सुविधा करून दिली तरी ठीक होईल. बघू. इथं सध्या रिसेप्शनवर सुद्धा कोणीच नाही. फायनली काही या काकांसोबत आपलं बोलणं झालेलं आहे. आणि बघू शकता आपण रूम तर भेटणं मुश्किल होतं. आपण डायरेक्ट हा हॉल बुक केला आहे आणि याच हॉलमध्ये आपण ह्या गाद्या टाकून रिलॅक्स आराम करणार आहे. तर दिवस आले बघा. सगळ्या गोष्टी असून सुद्धा आज आम्हाला रूम भेटत नाही. आणि रूम न भेटण्याचं एकमेव कारण एवढंच का की तिथे मोठ्या लोकसंख्येने या महासंमेलनाकरिता लोक आवर्जून आलेले आहेत. या शहरातली A to Z लॉजिंग फुल झालेली आहे. विचार करणारी गोष्ट आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी उद्याला लाखोच्या संख्येने जी पब्लिक आहे ती कशी दिसते. हे बघा. चला आपण बुक करून घेऊ पहिले. बघू शकता हा लॉज आहे. इथे आपण बुक केलाय. आणि संतोष दादा हे मागच थांबले होते कारण तोपर्यंत आम्ही लॉज शोधत होतो. आणि या साईडला आपली गाडी आहे. पुढे तिकडून गाडी येणार आहे. बाजूला जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे. पण टायमिंग 11:30 आहे. आणि लॉज बुक करून आम्हाला जायचं आहे जिथं आपला कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. इथं यांचं डिस्कशन चालू आहे. बघू शकता. आता बघू शकता संतोष दादा, मेरेन मावशी आणि रावतेताई सुद्धा आल्यात. आणि त्यांना विचारू आपण हॉल कसा वाटतोय काय ते. मावशी बरं आहे का हॉल? ठीक आहे ना. मावशीने पण ओके बोलले. फुल फायनल डिस्कशन झालंय आमचं. हे बघा परत एकदा ते सुद्धा अजून आलेले आहेत. लॉज विचारासाठी झाले होते पण त्यांना लॉज भेटला नाही कारण त्याच्या अगोदर आम्ही बुक करून घेतला जे खालचा हॉल होता ते. आणि बघू शकता एवढा हॉल आहे. बंद हॉल ठीक आहे ना. ओके. चला या बी मावशीने ओके केलंय. हे बघा आता आमच्या गाद्या लग्न चालू आहेत.
हे बघा आमच्या 7 गाद्या लागून झाल्यात. तिकडे त्याचं फायनल डिस्कशन सुद्धा झालंय. आणि बघू शकता हे जेवढ्या रूम आहेत ना इथच्या ऑल टोटल रूम बुक झालेले आहेत. सगळे बुक करून चाबी घेऊन गेलेले आहेत. आणि मला वाटतं ही लॉज 3-4 माळ्याची काहीतरी आहे. या संतदादाच्या आधार कार्डची एंट्री करून घेत आहेत आणि आपली बुकिंग फायनल झाली. लॉजवाल्याने आम्हाला त्याचा नंबर आणि हे दिलाय. बोललेत कुठे हरवले तर मला या नंबरवर फोन करा. मी रात्री 1, 2, 3, 4 वाजेपर्यंत जेव्हा तुम्ही फोन करसाल मी तुमच्यासाठी हजर राहीन. तर थँक्यू त्या लॉजवाल्यांसाठी. आमची रूम बुक झाली आणि आता आम्ही निघणार आहे महासंमेलनाकडे. अजून आम्ही कार्यक्रमावर पोहोचलेलो नाही आहे. त्या जिकडे तुम्हाला लाईट दिसते त्या साईडला कार्यक्रमाचं नियोजन आहे. आणि बघू शकता इथून जवळपास 3-3.5 किलोमीटरवर अशीच ट्रॅफिक लागलेली आहे. का तर कार्यक्रमाला येण्याची उत्सुकता. हे बघू शकता नजर जाईल तिकडं फक्त आणि फक्त तुम्हाला 4 व्हीलर दिसतील. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या आलेल्या आहेत, लोक आलेले आहेत या कार्यक्रमासाठी विचारही करू शकत नाही. जे आपल्या संस्कृतीमध्ये आपण जपतो, जे आपले पोशाख आहेत जसं नॅपकिन झालं, लेसाव झाला, उद्या सर्व कवर करणार आहोत. आणि हे आपले सगळे आदिवासी बांधव आहे. इथं तुम्हाला असा जोहार इथं तुम्हाला असा कुठलाच व्यक्ती दुसरा जवळपास सापडणार नाही. जेवढे आहेत त्यांना तुम्ही समोरून जोहार बोला, पुढून तुम्हाला जोहारचं उत्तर मिळणार. त्याला अजून खूप काय आहे ते फिरण्यासाठी आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू, कवर करू. हे बघा ओरिजिनल लादी चमड्याचं बनवलेले बेल्ट वगैरे आहेत. हे जे आपण आपल्या घरात पशुपालन करतो, गुरं वगैरे पाळतो त्यांच्यासाठी बनवलेले आहेत आणि ओरिजिनल आहेत. हे बघू शकता. या घरावर नाव लिहिलेलं आहे मोरन भिऊ घर फ्रॉम आसाम. ही आसामवरून आलेली लोक आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दूरदूरून या ठिकाणी लोक येतात आणि फक्त आपल्या भारतातले नाही तर बाहेर देशातली सुद्धा लोक आपल्या इथं उद्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपण प्रयत्न करू जेवढी लोक तुम्हाला भेटतील तेवढी दाखवण्याचा प्रयत्न करू. प्रत्येकाने आपापली वेगवेगळी कलाकृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपले धान्य आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आहेत बघा. आणि कडधान्य, त्याच्यानंतर आपण ज्वारी, बाजरी जेवढं काय लावतो, त्याच्यानंतर आपल्या भाज्या वगैरे ते सर्व वेगवेगळ्या प्रकारचे आपले कडधान्य सुद्धा इकडे आहेत. आणि मच्छीमारी करण्यासाठी सुद्धा आपण काही उपयोगात घेतो त्या गोष्टी सुद्धा इथं अवेलेबल आहेत, पाहू शकता. आणि हे बघा जे आपण देव म्हणून पोचतो अशा प्रकारे पूजल्या जाते. पल्ली आणि बरीचशी लोकसंख्या सुरुवातीच्या दिवसाला तुम्हाला पाहायला मिळते. आणि हे एक इथं काका आहेत जे चांगल्या प्रकारचे कलाकृती करत आहेत. एक आवाज, त्यांचा आवाज बघू शकता. ते वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत आहेत. हे बघू शकता नगर परिषद शहापूर जिल्हा बुरहानपूर फायर ब्रिगेडची गाडी आहे. त्यांना सुद्धा थँक्यू, कारण ज्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला मदत करता त्यासाठी. आणि हा आपला सभा मंडप खूप मोठा आहे, अप्रतिम मोठा आहे. तुम्हाला थोड्याच वेळात त्या मंडपामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला दाखवतो. माझ्या मागे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लग्नाचा मंडप टाकला जातो. जे आपण खरा जो मंडप असतो ना तो अशा प्रकारे असतो. इकडे सुद्धा बघू शकता. आणि हे काका आता इथे देव मांडत आहेत, जे आपली आदिवासी संस्कृती आहे जपतायत आणि कशी जपली गेली पाहिजे हे दाखवण्याचा प्रयत्न ते या माध्यमातून करत आहेत. ही आदिवासी संस्कृती आहे ना अशी जपली जाते. बाजूला जो आहे तो ओकर आहे आणि हे जे आहे
त्याला आपण तिफन म्हणतो आमच्या इकडे. बाकी वखर वगैरे काय म्हणतात तेवढं मला माहिती नाही, पण बघू शकता ही संस्कृती जी आहे ती आपण जपतो. आणि हे जे आहे बियाणं रोजण्याचं काम, रोपण्याचं काम, ते आपल्या आदिवासी संस्कृतीतूनच निर्माण झालेलं आहे. चला, बरीचशी पब्लिक आहे आणि पाहत आहे, आपण बघू शकता बराच मोठा क्षेत्र आहे जे आपण कवर करणार आहोत. नाईटमध्ये तेवढं सगळं कवर होणार नाही. उद्यासुद्धा परत आपण मॉर्निंगला येणार आहोत. आपण सभामंडपाकडे आलेलो आहोत आणि सर्वच आता विश्रांतीची तयारी करत आहेत आणि आम्ही फिरत आहे. हे बघा, पूर्ण सभामंडप भरलेला आहे आणि तो पुढे स्टेज असणार आहे. थोडेफार प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये, ते आपण भाऊजीला विचारणार, कारण ते गेल्या 7-8 वर्षापासून महासंमेलन आहे. तर भाऊजी, इथं जे गाड्या पार्किंगसाठी क्षेत्र आहे ते किती आहे, काय आयडिया तुम्हाला अंदाज? जवळ असतात आता ज्या ठिकाणी आपण गाडी लावली हां, तेवढा जो क्षेत्र आहे तो कमीत कमी 3.5 एकरच्या आसपास आहे. आणि असे एवढ्या भागामध्ये पूर्ण असे पार्किंगसाठी त्यांनी क्षेत्र बनवलेले आहेत. जवळ आसपास या कार्यक्रमपासून 3 ते 4 किलोमीटरच्या लांबपर्यंत पार्किंग केलेले आहेत त्यांनी उपलब्ध. आणि जवळ आसपास बघायला जर आपण गेलो तर कमीत कमी हा 20 एकरच्या आसपास आहे, तो त्या गाड्यांसाठीच गेला असेल. उद्या हे पूर्ण भरून जाईल, कारण आजचा हा पहिला दिवस आहे आणि सगळं बघितलं असेल आपण नाचतायत, मजा करतायत. हीच फोटो इथे आल्यानंतर पूर्ण भरून जाईल आणि उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस अजून आहे, ह्यापेक्षा अधिक संख्येने इथे लोक येतील. हे बघू शकता सगळे हँडमेड आहेत आणि बांबूपासून बनवलेले साहित्य आहेत. आणि असे बरेचसे स्टॉल आहेत जे आपल्या इथं लागलेले आहेत. तर जवळपास 400-500 एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टॉल लागलेले आहेत. आता माझं दुर्दैव एवढं आहे की मी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकत नाही सध्या. आता आपण लॉजकडे परत जाणार आहोत, कारण फोनमधली चार्जिंगसुद्धा संपलेली आहे आणि खूप सारे स्टॉल राहिलेले आहेत, ते मी आज कवर नाही करू शकलो. उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण कवर करणार आहे. आणि हा सेकंड पार्ट पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.